म्हणजे जिव्हाळा जे म्हणतो ना तो जाणवतो. सर, तुम्ही जे अभंग गाताय त्याची ताल सूर हे लोकांना कळत असेल. जगभरामध्ये तुम्ही अभंगवारी करताय, ऑस्ट्रेलिया, वेगवेगळ्या देशात. जगात अनेक फिलॉसॉफी झाल्या, फ्रेंच असतील किंवा वेगवेगळ्या जगातल्या ज्या फिलॉसॉफीज आहेत. तुम्ही जेव्हा हे अभंग म्हणतात, अनेकांना ही भाषा पण आपली कळत नसेल, फॉरेनर्सला. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये आपल्या अभंगातला मिनिंग सांगतात, त्यांची काय रिॲक्शन राहते किंवा ते कसा विचार करतात भारताबद्दल किंवा आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या या वारकरी संत परंपरेबद्दल? खूप छान. मी तुम्हाला गंमत सांगतो, पण त्यांना कळत नाही, पण बऱ्याच वेळेला आपल्यालाही नाही कळत. अगदी खरं सांगे, इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित त्याच्या रगे चित्त रंगलेसे. पटकन लक्षात आलं का? म्हणायला हरकत नाही. आता मी अनन्य येथे अधिकारी, आता मी अनन्य येथे अधिकारी, होईन कोणे परी नेणे देवा, होईन कोणे परी नेणे देवा, आता मी अनन्य येथे अधिकार. काही वेळेला काय असतं ना, सवयीची असल्यानंतर भाषा आपण ती गृहीत धरतो, पण सवयीची आहे म्हणजे ओळख पटली आहे का? ती जर पटली नसेल तर त्याच्या सामोरे जायला पाहिजे. हा आपल्याला डिसएडव्हान्टेज आहे. ज्यांना भाषाच माहीत नाही त्यांना वेगळा डिसएडव्हान्टेज आहे. पण मी तुम्हाला तरीसुद्धा सांगतो, कुठलीही फिलॉसॉफी असो, कुठलंही फेथ असो, कुठलाही धर्म असो, त्याच्या मुळाशी जाऊन तुम्ही विचार कराल ना, आपण पाहायला गेलो तर साम्य खूप आहे. हो, कुठल्या धर्मात सांगितलं जातं किंवा फिलॉसॉफीत सांगितलं जातं खोटं सगळ्यांनी बोलावं किंवा दुसऱ्याला त्रास व्हावा असं वागावं किंवा मारावं असं काहीच कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे माणसांचं सोडून द्या, कुत्रं खुश आहे का नाही हे त्याला बोलता येत नाही तरी आपल्याला कळतं. तो शेपूट हलवत असतो, कळतं आपल्याला खुश आहे किंवा डोळ्यात पाणी येतं त्यांच्या किंवा अशा भुया होतात. त्यामुळे भाषा ही महत्त्वाची जरी असली तरीसुद्धा भाव हा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे ना. तर त्या भावाचं एक काय म्हणतात कॉन्टेक्स्ट सेटिंग म्हणूयात आपण. मी आता मागच्या वर्षी मी युरोपमध्ये गेलो होतो. जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये माझं गाणं होतं. तेव्हा बऱ्यापैकी लोक जर्मन आले होते. एका आजोबा तिथे इतकं छान मला वाटलं. नंतर वित्ताला गायले माझ्यावर. खूप त्यांना टोपी घातली होती त्यांनी आनंदाने. कारण हे जर सांगितलं ना की आता मी अनन्य येथे अधिकारी, होईन कोणे परी नेणे देवा, याचा अर्थ असा की मला तुझं सर्वोत्तम शिष्य व्हायचं आहे. इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित त्याच्या रगे चित्त रंगलेचे, एका ह्याचंही मज नगडो दमन अवघी नेमून कैसे दाखो, तुका म्हणे जरी मोकलीसे आता तरी मी अनंत वाया गेलो. ह्याच्यात आता ही फिलॉसॉफी मी त्यांना सांगताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय कसं सांगायचं, आय वॉन्ट टू बी युअर बेस्ट डिसायपल. आय गेट डिस्ट्रॅक्टेड. कधी कधी मला माहिती आहे काय करायचं असतं ते करत नाही, पण तू मला सोडू नकोस. कोण्या भावे देवा आतुडसी, कोण्या भावे देवा